जे तुमच्या आमच्या पुढे हे शिवलिंग आहे ना, या शिवलिंगाची निर्मिती झाली तरी कशी, आणि निर्मिती कशी झाली असा प्रश्न विचारल्याबरोबर सुतांचं उत्तर आहे की नंदिकेश्वर भगवंतांनी जी सनत कुमाराला कथा सांगितली तीच मी तुम्हाला सांगतो. की पूर्वी क्षीरसागरात पोहडलेले भगवान महाविष्णू, या महाविष्णूच्या नगरामध्ये ब्रह्मलोकातून ब्रह्मदेव आले आणि ब्रह्मदेव आल्यानंतर झोपलेल्या विष्णू भगवंताला पाहिलं आणि विष्णूला म्हणायला लागले, ए पुत्रा उठ, किती दिवस झालं झोपतोस? ए पुत्रा उठ, किती दिवस झालं झोपणार आहेस? अरे काहीतरी सृष्टीचं कार्य कर, उठ. आवाज दिल्याबरोबर राग आला भगवान विष्णूंना की ब्रह्मदेव आपल्याला पुत्र म्हणतोय. तसं ब्रह्मदेवाची निर्मितीच विष्णूपासून, विष्णूच्या नाभी कमळातून ब्रह्मदेवाचा जन्म. पण ब्रह्मदेव मतिभ्रष्ट झाल्यामुळं अहंकाराच्या तोऱ्यामध्ये विष्णूला म्हणतात, अरे तू माझा मुलगा आहेस, उठ लवकर. उठ म्हटल्याबरोबर भगवान विष्णूला राग आला. विष्णू म्हणतात, अरे तूच माझं पोरगा आहेस, तूच माझा मुलगा आहेस. ब्रह्मदेव म्हणायला लागले, अरे तू माझा मुलगा आहेस. विष्णूदेव म्हणतात, तू माझा मुलगा आहेस. दोघांचा वाद सुरू झाला. अरे मी तुझा तात आहे, मी तुझा पिता आहे. विष्णू म्हणतात, मी तुझा पिता आहे. ब्रह्मा म्हणतोय, मी तुझा पिता आहे. विष्णू म्हणतात, मी तुझा बाप आहे. ब्रह्मदेव म्हणतात, मी तुझा बाप आहे. दोघांचा वाद सुरू झाला आणि जसा दोघांचा वाद सुरू झाला, वाद एवढ्या विकोपाला गेला, मी श्रेष्ठ तू श्रेष्ठ, मी श्रेष्ठ तू श्रेष्ठ, एवढा वाद विकोपाला गेला की या वादाचं भयंकर अशा युद्धामध्ये रूपांतर झालं. भगवान महाविष्णू गरुडावरती आरूढ झाले, ब्रह्मदेवजी हंसावरती आरूढ झाले आणि दोघांचं घनघोर असं युद्ध सुरू झालं. एवढं घनघोर युद्ध सुरू होतं, 33 कोटी देवताला वाटायचं, अरे काय नवल आहे. ब्रह्मदेवजी म्हणतात, मी याचा बाप आहे. विष्णूजी म्हणतात, मी याचा बाप आहे. दोघांचं युद्ध सुरू झालंय. या दोघांच्या युद्धामध्ये कोण जिंकणार, कोण हरणार, कोण विजय पावणार, कोण रोखणार यांचं युद्ध. कधी ब्रह्मदेवजी आघात करताय, कधी विष्णुदेव आघात करताय. या दोघांचं घनघोर असं युद्ध सुरू आहे. त्रिलोक्यात हाहाकार माजलाय. प्रत्येकाला वाटायचं, अरे काय असं आहे की हे म्हणतात मी श्रेष्ठ आहे, तो म्हणतोय मी श्रेष्ठ आहे. कोण श्रेष्ठ ठरणार, कोण श्रेष्ठ ठरणार? अहो श्रेष्ठ नंतर ठरल, पण यांचा वाद कोण मिटवणार, यांचं युद्ध कोण थांबवणार? आणि हे जर युद्ध थांबलं नाही तर काय होणार जगात? या जगातला आधारच जर एकमेकांसोबत युद्ध करत असतील, या जगाचे पालन करणारे विष्णू भगवान हे जर युद्ध करत असतील, या जगाची निर्मिती करणारे ब्रह्मदेव हे जर युद्ध करत असतील तर काय होणार जगात? काय होणार जगात? प्रत्येकाला प्रश्न पडत होता, कोण रोखणार युद्ध? युद्ध एवढं विकोपाला गेलं की कोणीही थांबायला तयार नव्हतं. विष्णुदेव माघार घ्यायला तयार नाहीत, ब्रह्मदेव माघार घ्यायला तयार नाहीत. 33 कोटी देवता लोक प्रार्थना करत होते, थांबवा हे युद्ध, थांबवा हे कोणीतरी युद्ध. पण विष्णू म्हणत होते, मी श्रेष्ठ आहे, हा माझा मुलगा आहे, याला सांगा समजून. ब्रह्मदेव म्हणतात, नाही नाही, मी याचा तात आहे, मी याचा पिता आहे, हाच माझा मुलगा आहे, सांगा त्या विष्णूला जाऊन. दोघही आपल्या आपल्या वाहनावरती बसलेले आहेत. विष्णूजी गरुडावर बसलेले आहेत, ब्रह्मदेवजी हंसावर बसले आणि दोघांचं घनघोर असं युद्ध सुरू आहे. 33 कोटी देवताला प्रश्न पडत होता, कोण थांबवणार, कोण थांबवणार, कोण थांबवणार? हे कळालं निर्गुण तत्वाला. ज्या दिवशी शिवजींच्या लक्षात आलं या युद्ध विकोपाला गेलाय, शिवजी त्याच्यामध्ये त्या दोघांचं युद्ध ज्या ब्रह्मांडामध्ये चालू आहे त्या ब्रह्मांडामध्ये अत्यंत दिव्य रूपानं प्रगट झाले आणि दोघांच्या मधोमध हे असं सुंदर असं लिंग स्तंभ तयार झाला. स्तंभ तयार झाल्यानंतर त्या स्तंभाचा अंतही नाही, त्याचा प्रारंभही नाही. अत्यंत दिव्य स्वरूप आहे. सगळे 33 कोटी देव म्हणायला लागले, कोणता असा स्तंभ असेल हा? काय निर्माण झालं असेल? कोण असेल हा? सगळेजण चर्चा करायला लागले. दोघांचं युद्ध थांबलं. त्या स्तंभाच्या एका साईडला विष्णूजी थांबलेले आहेत आणि एका बाजूला ब्रह्मदेवजी थांबलेले आहेत आणि दोघांच्या मधोमध असा सुंदर असा एक स्तंभ तयार झालेला आहे. दिव्य ज्योती जागृती जसं व्हावी त्या प्रकारे एक ज्योत तयार झालेली, एक स्तंभ तयार झालेला आहे. त्याचा सुरुवातही कुणाला माहिती नाही कुठून सुरू झालंय. शेवटी गेले तर पाताळात, त्याही पत्ता लागला नाही. दोघांना असं वाटलं, कोण आहे आपल्या युद्धामध्ये आडवा आलाय. म्हणून ब्रह्मदेवजी हंसावर बसून वर गेले की याचा सुरुवात मला पाहायची आहे आणि विष्णूजी गरुडावर बसून खाली पाताळात गेले, याचा अंत मला पाहायचा आहे. म्हणून दोघही जण एकमेकांना, ब्रह्मदेव वर जात आहेत
आणि विष्णूदेव जी खाली ब्रह्मांडात सप्त पाताळ आहे, त्या सप्त पाताळामध्ये गेले तरी याचा अंत लागला नाही. विष्णूजी दुःखी झाले. अरे हा स्तंभ काय निर्माण झाला असेल, कोण असेल हे स्तंभाच्या रूपाने निर्माण झाले. आणि वर आले विष्णूजी, वर आले. ब्रह्मदेवजी मात्र कपट करून खाली आला. कपट केलं ब्रह्मदेवानं, खाली आले. आणि खाली आल्याच्या नंतर दोघांची भेट झाली. आणि भेट झाल्यानंतर विष्णूजी म्हणतात, मी गेलो होतो खाली याचा अंत पाहण्याकरता काय, पण मला याचा अंत सापडला नाही. ब्रह्मदेवानं ती संधी डोक्यात धरली आणि ब्रह्मदेव म्हणायला लागले, मी याचा अंत प्रारंभ पाहिला, मी याची सुरुवात पाहिली. मग बघ, मी श्रेष्ठ ठरलो, मीच मोठा ठरलो. मी याची सुरुवात कुठून झाली ते पाहून आलोय. साक्षी वाटत नसल तर मी केतकी नावाचं फुल आणलंय. केतकी, त्याला आपल्या भाषेत कणेरीचं फुल म्हणतो आपण. हे केतकी फुलाला मी घेऊन आलो इथं. विचार झाला. भगवान विष्णूंनी केतकी फुलाला विचारलं तर केतकीने होकार दिला. आणि ब्रह्मदेव खोटं बोलले होते, कपट केलं होतं. त्यांनी अंत याची सुरुवात पाहिलीच नव्हती. पण श्रेष्ठ ठरायचं होतं ना त्याला. आणि श्रेष्ठ ठरण्याकरता माणसं कुठल्याही पातळात जातात, कुठल्याही पातळीला जातात. ब्रह्मदेव होते पण खोटं बोलले. आणि त्या केतकी फुलाला साक्षी ठरवलं आणि सांगितलं, हे बघ माझ्यासोबत हे केतकी होता, यानं पाहिलंय आम्ही याचा प्रारंभ कुठून झालाय. ब्रह्मलोकापासून याचा प्रारंभ झालाय. आणि त्याच्यावर माझं लोक आहे, त्याच्यावर माझं निवासस्थान आहे, म्हणून तूच माझा मुलगा आहेस. खोटं बोलल्याबरोबर त्या दिव्येतून ओंकार नादात शिवजी प्रगट झाले. जसे शिवजी प्रगट झाले त्रिलोक्यात हाहाकार माजला. अरे कोण प्रगट झाले, कोण प्रगट झाले. आणि दिव्य ज्योतीतून त्या स्तंभातून अग्नी प्रज्वलित झाला आणि सांगायला लागला, हे ब्रह्मा, अरे तू खोटं बोललास. या केतकीला आणि या ब्रह्मादेवाला तुला मी शाप देतो की आजपासून या जगामध्ये तुझी कोणीच पूजा करणार नाही, कोणीच पूजा करणार नाही. शाप दिला त्या स्तंभातून प्रगट झालेल्या शिवजीने. शाप दिल्याबरोबर ब्रह्मदेवजी घाबरले. ब्रह्मदेवाने हात जोडले आणि ब्रह्मदेवजी म्हणतात, देवा क्षमा करा मला, मी खोटं बोललो, क्षमा करा देवा मला. त्यावेळेस भगवान विष्णूला प्रसन्न होऊन शिवजीच्या स्तंभाच्या रूपातून प्रगट झालेले शिवजी म्हणतात, विष्णू माझा तुला आशीर्वाद आहे, जगात सगळ्यात प्रिय तू होशील, सर्व देवामध्ये देव श्रेष्ठ तू ठरशील. भक्तांसाठी अनेक अवतार धारण करतील आणि गावगाव फक्त तुझीच पूजा होईल, या ब्रह्माची पूजा होणारच नाही. शाप दिला ब्रह्मदेवाला. ब्रह्मदेव दुःखी आहेत. विष्णूला वरदान प्राप्त झालं. जवळ केतकी फूल होतं, ते कन्हेरीचं फूल. ते केतकी फूल असताना त्यानं घाबरला आणि घाबरून हात जोडून शिवजीला शरण गेला. शाप दिला त्या केतकीला. केतकीला सांगितलं, मी सगळ्या फुलांचा स्वीकार करल, पण तुझं फुल माझ्या पूजेत जे कोणी आणील त्याला सुद्धा नरकाची प्राप्ती आहे आणि तुला सुद्धा नरकाची प्राप्ती होईल. म्हणून लक्षात ठेवा बरं, शिवजीच्या पूजेला ते पांढरं फुल असतं ना कन्हेरीचं, 5 पाकळ्या असतात त्याला, पांढरं आणि पिवळं, कन्हेरीच म्हणतात ना इकडं, बरोबर आहे. केतकी नावाचं फुल आहे. शाप दिला त्याला की तुला माझ्या पूजेमध्ये मान दिला जाणार नाही. आणि त्या फुलानं माफी मागितली, उशाप मागितला, देवा मी माझ्या मतानं आलो नाही हो, मला या भगवान ब्रह्मदेवानं सांगितलं होतं तू खोटं बोल, मी दुसऱ्याच ऐकून खोटं बोललो. म्हणून लक्षात ठेवा, दुसऱ्याच ऐकून खोटं बोलायचं. तुम्ही डोळ्यानं पहा एखाद्याचं दृश्य, मग त्याला सत्य खरं खोटं त्याला सांगा. दुसऱ्याचं ऐकून आपण एखाद्याला नाव ठेवायचं नाही, कारण कानात आणि डोळ्यात 4 बोटाचं अंतर आहे. कधी कधी डोळ्यानं पाहिलेलं खरं होईल का नाही सांगता येत नाही, कधी कधी कानानं ऐकलेलं खरंच असेल का नाही या संभ्रमात या तुम्ही आम्ही. पण आपण एखाद्याचं कानानं वर्णन ऐकतो आणि त्याच पद्धतीनं समोरच्याचं जीवन पाहतो, त्याला नाव ठेवतो. नाव ठेवणारे जगात लोक कधी मोठे झाले नाही बघा. केतकी फुलानं उशाप मागितला. तेवढ्यामध्ये उशापाच्या योगात महादेवजी शंकरजी म्हणतात, तू माझ्या पूजेत तर नाही, पण कमीत कमी विष्णूच्या पूजेत तुला मान दिला जाईल. विष्णू भगवंतांनी स्तंभातल्या रूपातल्या शिवजीला नमस्कार केला आणि त्याच पद्धतीनं ब्रह्मदेवानं उशाप मागितला. सांगितलं, असं तर तुझी पूजा कोणी करणार नाही, पण जिथं यज्ञ असेल फक्त तिथंच तुझी पूजा केली जाईल, तुझं जगात मंदिर कुठं होणार नाही. म्हणून लक्षात ठेवा, ब्रह्मदेवाचं जगात मंदिर कुठं नाही, फक्त एकाच ठिकाणी आहे, ते म्हणजे पुष्कराजला. ब्रह्मदेवाचं एकच मंदिर आहे, पुन्हा त्याचं मंदिर कुठं झालं नाही. हा शिवजींना दिलेला शाप ब्रह्मदेवाला. या स्तंभ रूपानं प्रगट झालेले शिवजी, या स्तंभ रूपालाच पुढं लिंग असं म्हटलं जातं. शिवजी प्रगट झाले होते त्या स्तंभातून, म्हणून त्याला नावच पडलं शिवलिंग. बोलिये उमापती महादेव की जय. बोला हर हर महादेव. जगात 2 प्रकारच्या शिवभक्ती केली जाते. एक म्हणजे शिवांच्या मूर्तीची पूजा केली जाते
आणि दुसरी शिवलिंगाची पूजा केली जाते, जे जगातला आधारस्तंभ म्हणून प्रगट झाले. भगवान विष्णू आणि ब्रह्मदेवाच्या युद्धाला कारणीभूत थांबवायला शिवजींनी जे रूप प्रगट केलं त्याला स्तंभ म्हणायला लागले. आणि त्याच्यातूनच शिवजी प्रगट होऊन या ब्रह्मदेवाला आणि विष्णूला जे आशीर्वाद उशाप दिला, त्यातून या शिवलिंगाची निर्मिती झाली. हे शिवलिंग अत्यंत श्रेष्ठ आहे. या शिवलिंगाची पूजा केली की जीवनाचं सार्थक होतं. आणि जीवनाचं सार्थक झाल्याच्या नंतर एखाद्या माणसाला शिवजीच्या मूर्तीची पूजा नाही करता आली हरकत नाही. घरात नाही कुणाच्या मूर्ती सहसा ठेवत आपण, पण शिवलिंग मात्र प्रत्येकाच्या घरात असावंच. छोट्या रूपात का होईना शिवलिंगाची पूजा आपण करावी, कारण ते शिवलिंग अत्यंत पूर्वी पवित्र आहे. आणि या पवित्र स्थानी शिवलिंगाचे अनेक भाग आहेत. त्यातलं कलियुगात सर्वात श्रेष्ठ पार्थिव शिवलिंग सांगितलं जातं. पार्थिव म्हणजे दगडाचं शिवलिंग सांगितलं जातं. हे दगडाचं शिवलिंग अगदी सुंदर आहे. शिवलिंगाचे मुख्य 5 प्रकार आहेत. शिवलिंग 5 प्रकारचं आहे. एक स्वयंभू शिवलिंग आहे, दुसरं बिंदू शिवलिंग आहे, 3 नंबर प्राकृतिक शिवलिंग आहे, 4 नंबर सदू शिवलिंग आहे आणि 5 नंबर गुरु शिवलिंग आहे. यापैकी जे पार्थिव शिवलिंग आहे त्याला अगदी कलियुगात श्रेष्ठ ठरल्या गेलं, कारण प्रत्येक युगामध्ये त्या शिवलिंगाची पूजा केली जायची. त्रेतायुगात, सत्ययुगात आणि द्वापार युगात. सत्ययुगात असं म्हणतात रत्नाचे शिवलिंग होतं. हिरे जरीत मुकुट रत्न असतो ना आपल्याकडे, त्या रत्नाचे शिवलिंग होते. त्या रत्नाच्या शिवलिंगाची सत्ययुगात पूजा करायचे. त्याच्यानंतर त्रेतायुग सुरू झालं. त्या त्रेतायुगात सोन्याचे लिंग होते. सोन्याचं म्हणजे प्रभू रामचंद्राच्या युगात जसं रावणाची लंका सोन्याची होती, तसं शिवजींचे लिंग सुद्धा सोन्याचे होते. सोन्याच्या लिंगाची पूजा केली जायची. द्वापार युगात पायऱ्याचे लिंग होते, पायऱ्याचे, त्याची पूजा केल्या जायची. आणि कलियुगात पार्थिव लिंग आलं, म्हणजे दगडाचं लिंग. सध्या आपण कलियुगात आहेत म्हणून प्रत्येकाच्या घरात तुळशी वृंदावनामध्ये फक्त आणि फक्त पार्थिव म्हणजे दगडाचंच लिंग ठेवावं आणि त्याचीच पूजा करावी. जन्माचं सार्थक होतं. ती पूजा करत असताना अनेक पूजा विधी सांगितली आहे. सर्वात श्रेष्ठ सांगितलं कलियुगात. आणि कलियुगाची पूजा याची करत असताना आणखी जे 4 वर्ण आहेत त्या 4ही वर्णाची गणना सूत महोदय शौनकादिक ऋषीला सांगतात. सनत कुमारांना नंदिकेश्वर भगवान सांगतायत की 4 वर्णाचे लोक आहेत, ब्राह्मण, क्षत्रिय, शूद्र आणि वैश्य. ब्राह्मणाने कोणत्या शिवलिंगाची पूजा करावी, क्षत्रियाने कोणत्या शिवलिंगाची पूजा करावी, वैश्यानं कोणत्या शिवलिंगाची पूजा करावी, शूद्रानं कोणत्या शिवलिंगाची पूजा करावी याचं वर्णन करत असताना ब्राह्मणासाठी पांढऱ्या शिवलिंगाची किंवा पांढऱ्या रंगाची जी माती आपण म्हणतो पांढऱ्या रंगाची माती आहे, त्या पांढऱ्या रंगाची माती त्या ब्राह्मणाने घेऊन यायची आणि त्याने त्याची पूजा करून त्याचे शिवलिंग बनवायचं आणि त्याची पूजा करायची. 2 नंबर क्षत्रियाने लाल माती, त्या लाल मातीचं एक सुंदर असं शिवलिंग बनवायचं आणि त्याची पूजा करायची. 3 नंबरला वैश्याने पिवळ्या रंगाची माती जर उपलब्ध झालीच कुठं तर पिवळ्या रंगाची माती आणायची, त्याचं शिवलिंग बनवायचं आणि त्याची पूजा करायची. आणि 4 नंबर शूद्रांनी काळ्या मातीचं शिवलिंग तयार करायचं आणि त्याची सुंदर अशी शिवपूजा करायची. शिवपूजा करत असताना एवढं मात्र लक्षात ठेवा कशी करायची. त्याची पूजा यथायोग्य जर केली तर निश्चित शिवजी आपल्यावरती प्रसन्न होतात, निश्चित. पण आपण थोडंसं चुकतो म्हणून ते देव आपल्याला पावत नाही. आपण पूजा करतो, नाव घेतो, पण जसं करायला पाहिजे तसं करत नाही. आणि काही की वारकरी संप्रदायामध्ये नित्य नियमानं पूजायुक्त अंतकरणानं यथायोग्य पद्धतीनं जर केलं तर त्याचं फळ अधिक लाभतं. मी जसं काल कथेचं पुण्य सांगितलं होतं, पुण्य तर कथा ऐकल्यानंतर कसंही लाभतं, पण ज्यानं नियमानं कथा ऐकली त्याला पुण्य अधिक लाभतं. तसं पूजा कशी करायची तर ऐका. सुरुवातीला सुंदर अशा ज्या आपण वर्णात आहेत, आपण क्षत्रिय सगळे, आपण क्षत्रियांनी लाल माती घेऊन यायची आणि लाल मातीचं शिवलिंग बनवायचं. त्या शिवलिंगाला थोडंसं वाळू द्यायचं आणि शिवलिंगाला वाळल्यानंतर एक हातात फूल घ्यायचं. सकाळच्या वेळी तुम्ही जर पूजा करण्याकरता बसलात तर स्नान संध्या विधी करायची. सकाळच्या वेळी स्नान झाल्याच्या नंतर आपल्या मुखामध्ये ओम नमः शिवाय या मंत्राचा जप घ्यायचा आणि ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यम, श्री शिवाय नमस्तुभ्यम असा मंत्र म्हणत शिवलिंगाला प्रथमतः स्नान घालायचं, आंघोळ घालायची. ते आंघोळ घालताना मातीचं शिवलिंग असल्यामुळं आपण थोडंसं फक्त फुलानं त्याच्यावर पाणी समर्पित करायचं. आणि तुम्हाला जे मंत्र येईल आंघोळ घालताना जर शिवजीचा मंत्र म्हणला, ओम स्तू नीलग्रीवाय नमः,
ओम स्थूलगीव निवायले नमः असं जर म्हटलं तर त्याचं पुण्य अनेक प्राप्त होतं. आता हे काही कळणार नाही, पण ऐकून ठेवा नुसतं. अगदी सुंदर शिवजींच्या स्नानासाठी मंत्र हा वापरला जातो. फुलानं त्याला शिवजीला आंघोळ घालायची. 2 नंबरला त्याला वस्त्र परिधान करायची. असं म्हणतात की पांढऱ्या रंगाची थोडंफार वस्त्र जर आपल्या घरात असेल, सुती कपडा पांढरा, थोडंसं कापा किंवा थोडंसं आपल्या हाताने फाडून त्याला शिवलिंगाला जर समर्पित केलं तर अगदी चांगलंच आहे. शिवलिंगाला वस्त्र घालते वेळी ओम नृषिताय नमः, ओम नृषिताय नमः या मंत्राचा जप केला तर शिवजी अत्यंत प्रसन्न होतात. 3 नंबरला शिवजीला भस्म लावावा. भस्म लावत असताना ओम शक्भ्यक्याय नमः, ओम नमः क्षभ्यक्याय नमः या मंत्राचा जप करायचा. 3 नंबरला त्याला अक्षता समर्पित करायच्या असतील तर अक्षता देत असताना नमस्तुभ्यं शैवभूव, नमस्तुभ्यं शैवभूव. 5 नंबर त्याला फळ अर्पण करायचे असतील तर नमः प्रयाय नमः, नमः प्रयाय नमः त्याला बेलाचं पान व्हायचंय. नमः प्रणाया गर्भा नमः, नमः प्रभायान गर्भा नमः. त्यानंतर त्याला जर धूप दीप आरती लावायची असेल तर ओम नमः कर्बधी नमः, ओम नमः कर्बधी नमः. नैवेद्य दाखवायचा असेल तर नमो श्रेष्ठाय नमः. त्याला सुंदर भावानं शरण जायचं असेल अंतकरणात हात जोडा आणि हात जोडून नमस्तुभ्योय नमः, नमस्तुभ्योय नमः. दक्षिणा समर्पित करायची असेल तर हिरण्यगर्भाय नमः, हिरण्यगर्भाय नमः. आणि शेवटी पुष्पांजली समर्पित करायची असेल तर नव पुष्पा रुद्राय नमः, नव पुष्पा रुद्राय नमः. आणि हे नाहीच काही जमलं तर ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय. हेही नाही जमलं तर श्री शिवाय नमस्तुभ्यं, श्री शिवाय नमस्तुभ्यं. बोलिए उमापति महादेव की, उमापति महादेव की. असा जय जयकार करायचा म्हणजे कथा सुद्धा लवकर कळते है की नाही. अगदी ज्याला ज्या पद्धतीने आपल्याला शिवलिंगाची पूजा करायची, कोणाला मंत्र पाहिजे असतील वाटतंय आपल्याला घ्यायची तर निश्चित ती एखाद्या जवळ मी लिहून ठेवतो. ते सगळ्यांना घ्या, नाही तर सगळेच येतील पुन्हा माझ्याकडे. ज्याला पाहिजे असतील त्याला, नसली तर चांगलंच आहे. सगळ्यात उघडा मंत्र जाणार रामकृष्ण हरी म्हणा, नाही तर ओम नमः शिवाय एवढा मंत्राचा जप करायचा आणि अगदी शिवलिंगाची यथायोग्य पद्धतीने पूजा करायची. शिवलिंगाची पूजा केली रे केली की शिवनाम हे सगळ्यात श्रेष्ठ आहे म्हणून जगात काही घेणं देणं नाही. शिवलिंगाची पूजा करत असताना भस्म शरीरावरती लावायचं, डोक्यावरती भस्म लावून अंगाच्या विविध भागावरती. असं म्हणतात 8 भागावरती, काही ठिकाणी 11 आहे, काही ठिकाणी 12 आहे. त्या 12च भागावरती आपण भस्माचे पड्डे ओढायचे, भस्म लावायचा. आता रुद्राक्षाची माळ घ्यायची आणि मुखात शिवनाम घ्यायचं. शिवनाम घेतलं रे घेतलं की निश्चित जीवाचं कल्याण. भस्म का लावायचा, रुद्राक्ष का घालायचं, शौनकादिक ऋषीला सूत मध्ये शिवलिंगाची निर्मिती कशी झाली याची कथा सांगितल्यानंतर शिवनामाचं श्रेष्ठत्व सांगितलं. शिवनाम माणसाने क्या घावं. शिवनामाचा महिमा असा आहे की महामृत्युंजय मंत्राचा जप जितका केला त्या पद्धतीनं अगदी सुंदर या शिवतत्वाचं नाव सांगितलं जातं आणि ते शिवनाम आपण तुम्ही प्रत्येकानं जपलं पाहिजे. त्यानंतर माणसानं भस्म का लावावा, हा जे त्रिपुंड भस्म आहे हा भस्म का लावायचा माणसाने, तर शिवजीला अत्यंत प्रिय असणारी गोष्ट ते म्हणजे भस्म आहे. तुमच्या आमच्याकडं भस्माचे अनेक प्रकार आहेत, पण शिवजीला प्रामुख्यानं आवडणारा भस्म त्याला श्वेत भस्म असं म्हणतात, म्हणजे थोडक्यात पांढरा भस्म. तो पांढरा भस्म आपण लावत असताना त्याला काही ठिकाणी विभूती शिवांची सांगितली म्हणून आपण विभूती सुद्धा म्हणतो. त्या भस्मात विभूती द्या असं दुकानदाराला जाऊन म्हणतो आपण. म्हणजे भस्माचं वर्णन असं आहे, ती विभूती तो भस्म आपण शरीरावर धारण करत असताना जर आपल्या गळ्यात रुद्राक्षाची माळ असेल तर अगदी पवित्रच आहे. नसेल रुद्राक्षाची माळ हरकत नाही, तुळशीची माळ आपल्या गळ्यात आहे, पण चुकून सुद्धा ही गोष्ट करू नका बघा.
तुळशीची माळ आपल्या गळ्यात आहे, त्या तुळशीच्या माळेच्या खाली एक गुरुमणी असतो. त्या गुरुमण्याच्या खाली आपण रुद्राक्ष कधीच लावायचा नाही, कधीच नाही. शिवजीला तो आवडत नाही. भले तुम्हाला एकच रुद्राक्ष गळ्यात घालायचं असेल, एकच मणी काळ्या दोऱ्यात म्हणा पांढऱ्या दोऱ्यात, तुम्हाला जे दोरा आवडेल त्या दोऱ्यामध्ये आपल्या गळ्यात बांधा, पण तुळशीच्या मण्याच्या खाली गुरुमणी करून काही ठिकाणी त्या माळीत ओवल्या जातं, पण ते शिवजीला भावत नाही, ते आवडत नाही. रुद्राक्ष ज्याच्या गळ्यामध्ये असेल शिवजी अगदी पवित्र त्याला म्हणतात. रुद्राक्ष धारण करून, अंगावरती भस्म धारण करून किंवा डोक्यावरती त्रिपुंड आकाराचं भस्म म्हणजे 3 बोटानं या करंगळी सोडून द्यायची, अंगठा सोडून द्यायचा आणि मधले जे हे 3 बोट आहेत, या 3 बोटानं ज्याला ओला भस्म लावता येतो त्याच्यासाठी तर अगदी चांगलंच आहे, पवित्रच आहे. किंवा कोरडा भस्माची पट्टी आपण ओढायची आणि आपल्या डोक्याला लावायचे. हे भस्म लावला, रुद्राक्ष गळ्यात आहे, भस्म आपल्या डोक्यावर आहे आणि मुखामध्ये जर शिवनाम असेल तर कथा त्रिवेणी संगम जसं म्हटलं जातं, शिवजीचं नाम हे गंगासारखे, म्हणजे 2 नंबरला हा भस्म म्हणजे यमुनेसारखा आहे आणि रुद्राक्ष म्हणजे सरस्वती मातेसारखा आहे. या 3 गंगा स्नानाचं पुण्य, गंगा यमुना आणि सरस्वती या 3 नद्याचं म्हणजे प्रयागराजला गेल्यानंतर जे पुण्य आपल्याला प्राप्त होतं तेच पुण्य आपण कपाळावर जर त्रिपुंड काढला भस्माचा, गळ्यात हातात रुद्राक्षाची माळ घातली आणि मुखामध्ये जर शिवनाम घेतलं तर तीर्थराज प्रयागाचं पुण्य तुमच्या आमच्या पदरात पडतं. याच्यासाठी आपण भस्म हा आपल्या डोक्यावर परिधान केला पाहिजे, लावला पाहिजे आणि ते लावत असताना ओम नमः शिवाय हा मंत्राचा जप करायचा. आता अलीकडच्या काळात 2 भस्माचे प्रकार आहेत, एक महाभस्म आहे आणि दुसरा श्वाल भस्म आहे. महाभस्म हे ऋषी मुनी लावतात, त्या श्वाल भस्मामध्ये आणखीन 3 प्रकार पडले, त्याला श्वेत भस्म असं म्हणतात, तुला स्मार्त भस्म असं म्हणतात आणि लौकिक भस्म असं आहे. श्वेत भक्ष आणि स्मार्त भक्ष हे भक्तांच्या कल्याणासाठी आहे. त्यांनी प्रत्येकानं आपल्यावरती हा त्रिपुंड काढावा आणि ज्याला ज्या पद्धतीचं भस्म लावता येतं त्यानं त्या पद्धतीचं भस्म लावून रुद्राक्ष गळ्यात घालून शिवजींच्या नामाचा उल्लेख करायचा, शिवजींचं चिंतन करायचं. शिवजींचं चिंतन केलं रे केलं की जीवनाचं कल्याण होतं. आता शिवजीचं कल्याण भस्मानं होतं, पण हे रुद्राक्ष का माणसाने घालावा, रुद्राक्ष का घालायचा, रुद्राक्ष निर्माण कसा झाला आणि रुद्राक्ष घातल्यानंतर पुण्य काय मिळतं. भस्मानं मिळतं ठीक आहे, पण रुद्राक्ष कसा निर्माण झाला, रुद्राक्षाची उत्पत्ती कशी झाली तर ऐका. एकदा शिवजी तपश्चर्या करण्याकरता बसले होते. भगवान शिव तपश्चर्या करत बसले होते आणि तपश्चर्या करत अनेक वर्ष लुटून गेले. अनेक वर्ष लुटून गेल्यानंतर प्रभूला तपश्चर्येतून जाग आली. बोलू नका, तुम्ही बोललात की माझ्या सगळं डोक्यातलं निघून जातं. कारण हे काही मेमरी नाही किंवा कॅसेट नाही, बटन दाबलं की 9 ते 11 सुरू. त्याची महती ते कट करा. परत रुद्राक्ष का निर्माण झाला, रुद्राक्ष कसा निर्माण झाला, रुद्राक्ष माणसाने का घालावा. एकदा भगवान शंकर तपश्चर्या करण्याकरता बसले होते आणि तपश्चर्या करण्याकरता बसले असताना हजारो वर्ष लोटून गेले. शिवांची तपश्चर्या म्हणजे भगवान विष्णू ब्रह्मदेव यांच्या वेगळी होती. शिवजी तपश्चर्या करण्याकरता बसले की कुठलाही देव त्यांच्या समोर येत नव्हता आणि ते शिवजी तपश्चर्या करण्याकरता बसले. तपश्चर्या करत बसले असताना तपश्चर्येतून जागे झाले, डोळे उघडले आणि ब्रह्माचं चिंतन केल्यामुळं, म्हणजे निर्गुण निराकार तत्व जे ब्रह्म आहे हे ब्रह्मदेव नाही, जे निर्गुण निराकार तत्व ब्रह्म आहे, त्या ब्रह्माचं तत्व चिंतन केल्यामुळं आनंद वाटला आणि आनंदाचे आसू डोळ्यातून निघाले. आणि आनंदाचे आसू डोळ्यातून निघाले ते कैलासाहून खाली पडले या धरामंडलावरती आणि त्या आसूतून म्हणजे डोळ्यातल्या पाण्यातून ज्या ठिकाणी ते डोळ्यातलं पाणी पडलं होतं त्या ठिकाणी एक वृक्ष निर्माण झाला, एक झाड उत्पन्न झालं, त्याला रुद्राक्षाचं झाड असं म्हणतात. हे रुद्राक्षाचं झाड निर्माण झालं ते उत्तर काशी, उत्तर प्रदेश, काशी, वाराणसीमध्ये जास्त रुद्राक्षाचे झाडं पाहायला मिळतात. तो रुद्राक्ष शिवजीला एवढा प्रिय वाटायला लागला, एवढा प्रिय वाटायला लागला की माझ्या डोळ्यातून निघालेलं पाणी, त्या डोळ्यातल्या पाण्यातून
हा रुद्राक्षाची निर्मिती झाली आहे. आनंद तत्व जे आहे त्या आनंदाचं तत्वाचं प्रतीक म्हणजे रुद्राक्ष आहे. भगवान भोले बाबाच्या डोळ्यातून आलेले आसू ते कधीही व्यर्थ जाणार नाही, म्हणून त्याच्यापासून सुंदर असं भस्म रुद्राक्षाची निर्मिती झाली. हे रुद्राक्ष इतका पुनीत आहे. काही ठिकाणी पांढऱ्या रंगाचे रुद्राक्ष आहेत, काही ठिकाणी लाल रुद्राक्ष आहेत, काही ठिकाणी पिवळे आहेत आणि काही ठिकाणी काळे आहेत. 4 प्रकारचे रुद्राक्ष आहेत. या 4ही प्रकारच्या रुद्राक्षानं अंगावर परिधान केले तर मोक्ष मिळतोच निश्चित आहे. पण या रुद्राक्षामध्ये पुन्हा अनेक प्रकार आहेत. 1 मुखी रुद्राक्ष आहे, 2 मुखी रुद्राक्ष आहे, 3 मुखी रुद्राक्ष आहे, 4 मुखी रुद्राक्ष आहे, 5 मुखी रुद्राक्ष आहे, असे जवळपास 14 प्रकारचे रुद्राक्ष आहेत. 1 मुखी रुद्राक्ष गळ्यामध्ये घातला किंवा एखाद्या माणसाला मिळालं तर साक्षात शिवतत्वच मिळालं त्याला. 2 मुखी रुद्राक्ष मिळाला देवी देवाश्वर समजले जातात, म्हणजे अर्ध नारी नटेश्वर भगवंताचं जे रूप आहे. हे 2 रुद्राक्ष 2 मुखी असल्यावर 3 मुखी रुद्राक्ष मिळाला तर ते साधनाला फळ देणारा असतो. 4 मुखी रुद्राक्ष मिळाला तर ब्रह्मस्वरूप जे 4 पुरुषार्थ आहेत, धर्म अर्थ काम आणि मोक्ष, या 4 पुरुषार्थ स्वरूप म्हणजे 4 मुखी रुद्राक्ष आहे. पंचमुखी रुद्राक्ष म्हणजे काली रुद्र रूपानं स्वरूपानं आहेत. 6 मुखी रुद्राक्ष म्हणजे कार्तिकेचे जे 6 तोंड आहेत, भगवान शंकराचा जो मुलगा आहे त्याचं प्रतीक मानलं जातं. 7 मुखी रुद्राक्षानं अभेय स्वरूपाचं मोक्ष मिळतो. 8 मुखी रुद्राक्ष आहे त्याला अष्टमूर्ती भैरव असं म्हणतात. जे 8 प्रकारचे काळ भैरव आहेत, ते 8 प्रकारचा मुखी रुद्राक्ष जर 8 मुखी असला तर अष्टभैरव त्याला म्हटलं जातं. 9 प्रकारचा जर रुद्राक्ष मिळाला तर 8 भैरव आणि 1 कपिल मुनी. 10 प्रकारचा म्हणजे दशमुखी रुद्राक्ष मिळाला तर विष्णूचं रूप साक्षात मानलं जातं. म्हणजे जे विष्णूचे 10 अवतार झालेत, हे 10 अवतार म्हणजे दशमुखी रुद्राक्ष आहे. 11 मुखी जर मिळाला तर रुद्राचे 11 स्वरूप आहेत, म्हणजे भोले बाबाचे 11 मुखी रुद्राक्ष म्हटलं जातं. ज्याला 12 मुखी रुद्राक्ष मिळाला त्यानं विष्णू रूप 11 मूर्ती म्हणजे ब्रह्मदेवाचं आहेत. आणि 12 ज्योतिर्लिंग जे आहेत ते 12 ज्योतिर्लिंगाचं पुण्य त्या 12 मुखी रुद्राक्ष मिळाल्यानंतर मिळतं. 13 मुखी रुद्राक्ष जर मिळाला तर 13 मुखी मिळतात, त्याला मोक्ष मिळतो. अत्यंत ते मनुष्य तेजस्वी मनुष्य म्हणून ओळखला जातो. आणि 14 मुखी रुद्राक्ष मिळाला तर साक्षात शिवस्वरूप माणूस मिळतो. नाहीच कोणता मिळाला तर तुम्हाला जे मिळेल ते रुद्राक्ष घाला, जीवनाचं कल्याण. बोली उमापती महादेव की जय. बोला हर 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 महादेव. सुंदर अशा रुद्राक्षाचं वर्णन केलं. आणि रुद्राक्षाचं वर्णन केल्याच्या नंतर प्रभू शंकरजीला शिवजीला अत्यंत प्रिय असणारं बेलाचं पान आहे, बेलपत्र असं म्हणतात त्याला. हे बेलपत्र शिवजीला का वाहिलं जातं? आणि जो वृक्ष अगदी सुंदर आणि पवित्र वृक्ष राजा म्हटलं जातं, त्याला बेलाचा राजा म्हणजे या वृक्षांचा राजा म्हटलं जातं बेलपत्राला. आणि हे बेलपत्र शिवजीला अगदी प्रिय झालं. ज्या माणसानं बेलाचे त्रिपुंड शिवजीला वाहिले, म्हणजे 3 प्रकारचा बेल, ज्याला कुठेही तुटलेलं किंवा कुठेही छिद्र न नसलेला बेलपत्र जर शिवजीच्या डोक्यावरती वाहत असताना तो सुद्धा शिवजीला समर्पित करत असताना माणसानं कसा व्हायचा, तर याला सुद्धा शास्त्रामध्ये म्हणजे आपल्या शिवपुराणामध्ये असं सांगितलंय की बेलपत्र वाहत असताना शिवजीला कसंही व्हायचं नाही, व आणलाय म्हणून टाकून द्यायचं नाही. जसं सवासानी उलटं पान आम्हाला सगळ्याला कळतं, शिवजीच्या डोक्यावरती ते बेलाचं पान असं ठेवावं आणि त्याचा जो देठ आहे ते वरच्या बाजूला राहावा. वरच्या म्हणजे आपल्या भाषेत उलटं बेलपत्र शिवजीच्या डोक्यावर ठेवलं तर शिवजीला तो पंचमुखी अमृताचं स्नान केल्यानंतर जे आपण आंघोळ घालतो शिवजीला पंचरत्नानं, ते रत्नाचं पुण्य त्या बेल वाहणाऱ्या माणसाला मिळतं. एवढं पुनीत हे बेलपान आहे. बेलाचं पान हे अगदी पवित्र सांगितलं जातं की बेलपानानं शिवजी अगदी प्रसन्न होतात. ज्यांच्या डोक्यावर बेलपत्र टाकले जातात, रोज जर एखादा माणूस 1000 बेलाचं पान शिवजीला वाहत असेल तर त्याला कैलासाची प्राप्ती होते. नसल वाहत तर कमीत कमी 1 तरी रोज, नाही 1000 झाले तर हरकत नाही, पण कमीत कमी 1 तरी रोज बेलाचं पान आपल्या देवघरात असलेल्या शिवजींना वाहिलं तर निश्चित त्याला सुद्धा कैलासाची प्राप्ती होते. काही शिवजींना प्रिय असणारी फुलं आहेत बघा, की भोले बाबांना याच फुलाचा वापर करायचा पूजा करताना. शिवजी असं सांगतात की मला कोणत्याही रंगाची फुलं आवडत नाही, कोणतीही फुलं आवडत नाही. पूजा करते वेळी शिवजींना प्रथमतः रुई आहे ना, रुई
रुईचं फूल चालतं, कन्हेरीचं फूल चालतं, बेलाचं पत्र चालतं, द्रोण पुष्प चालतं, आघाडा ज्याला आपण आगारा म्हणतो त्याला शास्त्रात आघाडा शब्द आहे, आघाडा वाहिला तरी पुण्य मिळतं, दुर्भुक फूल आहे ते वाहिलं तरी मिळतं, शमीक पत्र फूल आहे ते वाहिलं तरी पुण्य मिळतं, कमळ, बुलूक आणि धोत्र्याचं फूल आपण म्हणतो हे शिवजीला अत्यंत प्रिय आहेत, हे वाहिलं की अगदी शिवजी प्रसन्न होतात. पण चुकून सुद्धा आपली या काही फळं आहेत शिवजीला ते व्हायचे नाही. एक नंबरला शिवजीला पळसाचं फूल असतं बघा, पळसाचं असतं ना, ते पळसाचं फूल शिवजीला व्हायचं नाही, ते त्यांना शाप रूपानं सांगितलं जातं. त्याच्यावर शिवजी प्रसन्न होत नाहीत, त्याला पाप लागतं, म्हणून पळसाचं फूल कधीही व्हायचं नाही. दुर्वा ह्या शिवजीला व्हायच्या नाही. मलती नावाचं फूल आहे ते व्हायचं नाही. बाण असल, करसाला असल, तुळस असल, भृगू फूल असल, तमाल असल, जुई असल, जुपारी असल, निर्गुणी असल, तांबडी कणेरे असल, केवडा नावाचं फूल असल, जास्वंद असल, कुडा असल, बिंदूक आणि दनव नावाचं फूल आहे. या फुलानं शिवजी आपशकून मानल्या जाते, म्हणून शिवपूजेच्या वेळी हे फुलं कदापि व्हायचे नाहीत, व्हायचे नाही. नाहीच कोणतं तुम्हाला फूल घेता आलं हरकत नाही, पण कमीत कमी आपण बेलाचं पान तरी शिवजीला व्हायचं आणि जन्माचं सार्थक करून घ्यायचं. पण वाहत असताना ओम नमः शिवाय, हरी ओम नमः शिवाय, कमीत कमी आपण शिवजीची आराधना करायची. नाही रोज बी झालं तरी हरकत नाही, पण आपण सोमवारच्या दिवशी तरी शिवजींची ओम नमः शिवाय या मंत्राचा 108 वेळा आपण जप केला पाहिजे. हे करतील का नाही माहिती नाही, पण तुम्ही करता म्हणून तुमच्यासाठी सांगायलो. शिवजीचे अत्यंत कृपाळू असे या विघ्नेश्वर संहितेतली यातील 25 अध्याय जे होते ते या ठिकाणी पूर्णविराम होतात. आणि त्याच्यानंतर विघ्नेश्वर संहितेतली रुद्र संहिता म्हणून उपसंहिता आहे. त्या उपसंहितेमध्ये सृष्टीचा विस्तार कसा झाला, सृष्टीचा विस्तार करत असताना आदिशिव जे शंकरजी आहेत, या शंकरजीपासून ब्रह्मदेवाची निर्मिती कशी झाली, विष्णूची निर्मिती कशी झाली, आणि विष्णूपासून ब्रह्मदेवाचे चिंतन, ब्रह्मदेवापासून मनोशत्रूपा याचा वंशविस्तार कसा झाला, याचं सविस्तर चिंतन आपण पाहणार आहोत. ब्रह्मदेव, भगवान विष्णू आणि त्याबरोबर शिवजी आपल्या या ज्ञान यज्ञ मंडपात अगदी सुंदर स्वरूप आणि अगदी दिव्य स्वरूपामध्ये या ठिकाणी प्रगट होणार आहेत. म्हणून उद्यापासून कथेला येत असताना जेवढ्यांना शक्य होईल तेवढ्यासाठी सांगतो, उद्यापासून रोज शिवजीकडे येत असताना बेलाचं पत्र तर तुम्ही रोज आणता, आरतीचं ताटही आणता, त्यातले त्यात उद्यापासून भस्मसुद्धा घेऊन यायचा. ज्याला थोडा असा नाही उभा लावता आला मोठा हरकत नाही, पण उगत थोडा तरी गोल आकाराचा आपण लावून यावा, म्हणजे त्यानं शिवपुण्य आणि शिवजी आपल्यावर प्रसन्न होतील. नाही गळ्यात नाही हातात रुद्राक्ष बांधता आला हरकत नाही, पण ताटात तरी रुद्राक्ष उद्यापासून घेऊन या, म्हणजे आपल्या आणखी कथेचं पुण्य तुमच्या आमच्या पदरात पडल. भगवंताचे चिंतन कथा इतकी गोड आहे. शमनाकादिक ऋषीला सूतमध्ये वर्णन करून सांगतात, परमपुण्यानं तुम्हा आम्हाला हे मिळालंय, एका जन्माच्या पुण्याईनं नाही मिळालं, हे अनेक जन्माचे सुकृत पदरी त्याचे मुखी हरी पैटा होय. अनेक जन्माचं सुकृत कुठंतरी आपल्या पुण्याईला उदय आलाय, आणि त्या उदयानं भगवान शिवाने